आणि पुष्प पण रात्रंदिवस माझी सेवा करते ना आणि आता बरं का बरं वाटलं ना की हे समज साम्राज्य अगं हळू 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 अगं तो गोळा चढला होता ना तो उतरवला. बसून बसून फार वाद भरतोय ना. हो हो हो. तू बोल ना, तू कशाला आली होती? काम असं काही नाही, मला जरा बोलायचं होतं, पण हरकत नाही, मी नंतर येते ना. अगं कशाला, झालंच आहे माझं, तू हो पुढे, मी आलेच. काय चाललं होतं तिच्या समोर? साम्राज्य साम्राज्य. अगं ते हळू हळू. लक्षात आहे ना मी काय सांगितलंय तुम्हाला? एकदम नो प्रॉब्लेम नो टेन्शन. तसंच बोलायचं एकदम. आणि घाबरायचं नाही हं? हा मी इथं थांबा, तुम्ही इथंच थांबायचं. बर मी त्यांना इकडे बोलवतो, तुम्ही नाही जायचं तिकडं. नाही मी इथंच थांबतो ज्युनियरला. हा त्या आल्या पाहिजे तुमच्याकडं. लक्षात आहे ना काय बोलायचं ते? एकदम नो प्रॉब्लेम. मी सांगितलं ना टेन्शन नाही. ओके एकदम घेऊन या त्यांना. आलो मी त्यांना बोलवतो. टेन्शन नका घेऊ. शाळेत जर लय टेन्शन घेत राव. अच्छा, म्हणजे तू बनवलेल्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह आधी कोणीतरी चोरला, मग तुझा व्हिडिओ डिलीट करून त्यात दुसरा व्हिडिओ भरून तो बाबूला दाखवला. वैदे, हा तर सरळ सरळ तुमच्या नात्यात विष कालवायचा प्रयत्न केला गेलाय. पण हा वनवा पेटवला कोणी? अगं सांग ना. माई ना. माई हे करू शकते. हसून आपुलकी दाखवते, मनात मात्र वेगळेच हिशोब सुरू असतात. अगं वैदेही, या सगळ्यात तुला एक गोष्ट लक्षात आलीये का? कुठली गोष्ट? तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यापासून माई घाबरली आहे की तुम्ही एकत्र याल म्हणून. अच्छा, म्हणून तिनं हा सगळा डाव. माईसाहेब बोलायचं होतं जरा. बोला. आणि हा वेळ घेतली नाही तुम्ही आम्हाला भेटण्याची, तरी आम्ही भेटतोय. व्यायात म्हणून हा अपवाद केलेला आहे. बोला पटापटा. नाही बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. तुमच्याकडे येळ नाही आणि आमच्या सारख्याला येळेवर काही मिळत नाही. म्हणजे सांगतो. काय ए खुर्ची आण रे मला. मागवतो. हा पांडुरंग, खुर्ची आण एक. आता तुम्ही व्याही म्हणून समजून घेतलं, तसंच आम्ही पण इतके दिवस समजून घेतलंच की. पर माणसाला वेळेवरच्या गोष्टी नाही मिळाल्या ना, लय चिडचिड होती. आणि
जे हक्कानं मिळालं पाहिजे ते जर नाही मिळालं तर मग माझ्यासारख्या माणसाच्या मनात